बस झाली की नाही परत घेऊ इकडे इकडे बसला नाही गाडी बांधून घेते गाडी ती गाडी सर बोला की हॅलो तिकडे थांबलेलं पाणी सगळं वाहून गेलं वाहून सगळं गेलं मला काहीच राहिलं नाही गाड्या आमच्या मोटरसायकल एक राहील नाही 6 मोटरसायकल होत्या 6च्या 6 सर माझं बोलतोय बोला ना हां कोणत्या त्या स्कूल बस खाली आहेत त्या अजून काही काल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि आमच्या संपूर्ण घरामध्ये पाणी शिरलं होतं। सर्व कागदपत्र घरातले मुलांचे शाळेचे पुस्तकं आणि खायचं अन्नधान्य याचा म्हणजे खूप अतोनात नुकसान झालंय। संपूर्ण घरामध्ये गाळ साचलेला आहे आणि हा गाळ आणि घाण साफ करायला आम्हाला पुढचे 2 दिवस लागणार आहेत। आमचे स्वतःचे 2 व्हीलर्स वाहून गेल्या होत्या, त्यासुद्धा आम्हाला शोधून आणावे लागल्या आणि खूप सारे कागदपत्र जे महत्त्वाचे होते, काही आठवणीचे फोटोग्राफ होते, सर्व काही याच्यामध्ये खराब होऊन गेलेले आहे आणि फार भयावह स्थिती होती। अतिशय जीव मुठीत धरून म्हणजे इथल्या नागरिकांना काढावा लागला वेळ। आता पाणी थोडं उतरलेलं आहे। मध्यरात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय। हिंगोली शहरात सुद्धा या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक ठिकाणच्या भागामध्ये घरामध्ये पाणी शिरलं होतं। बांगरनगर भागामध्ये मी सध्या उभा आहे। या ठिकाणी जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी होतं, ह्या स्कूल बस ज्या आहेत, या स्कूल व्हॅन ज्या आहेत, अर्ध्याहून अधिक पाण्यामध्ये बुडाल्या होत्या, अगदी पाण्यावर तरंगत होत्या, अशी परिस्थिती होती। आणि आता पूर ओसरलेला आहे। पूर ओसरल्यानंतर नुकसानीची गंभीरता, नुकसानीची दाहकता समोर येत आहे। अनेकांच्या घरासमोर असलेल्या दुचाकी गाड्या यासह ज्या 4 चाकी गाड्या आहेत त्या सुद्धा पाण्यामध्ये भिजल्या होत्या। अनेक दुचाकी वाहून सुद्धा गेल्या होत्या। तर येथे राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आता ते पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, साफसफाई करण्याचं काम सुरू आहे। या पुरामुळे अनेकांच्या घरामधील जे संसार उपयोगी साहित्य आहे, अन्नधान्य आहे, यासह कपडे, डॉक्युमेंट, कागदपत्र पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेत। कारण या ठिकाणी जवळपास 10 फुटापर्यंत पाणी होतं आणि त्या पाण्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता पूर ओसरलेला आहे आणि नुकसानीची गंभीरता समोर येऊ लागलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।